आज सकाळी सकाळी आलो आणि गाडी धुवायला घेतली मित्रांनो. जरा दोन तीन बॉटल गाडीवर पाणी मारून घेतलं आणि मित्रांनो पटापट आपण गाडी पुसून घेतलेली आहे. कारण माझ्या मागे प्रमोदची गाडी होती, पोटरच्या खूप साऱ्या गाड्या होत्या, पण मी रोज सकाळी आलं की 2-3 बाटल्या गाडीवर पाणी मारून मित्रांनो गाडी पुसून घेत असतो. तेच काम आजही केलं मित्रांनो. पटापट गाडीवर पाणी मारलं आणि पटापट गाडी पुसून घेतली मित्रांनो. हे बघा, गाडी पटापट आपण चकाचक केली आणि प्रमोद आवाज देतोय, पण मी काय म्हटलं प्रमोदला, तूच आहे इकडे. मग भाई काय आला ना, लगेच गाडी लॉक केली आणि आपल्याकडे आला आणि आपल्याला विचारायला लागला, काय गण्या भाई गाडी आज चकाचक करतोय. तेवढ्यात त्याचं गेलं कॅमेराकडे लक्ष, ब्लॉग बनवतोय वाटतं. मग लगेच साईडला सरकला लगेच. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आज आपण गाडी 10:30 वाजता काढलेली आहे. थोडा लेटच झालेला होता आपल्याला गाडी काढायला. तर बघूया आता काय भाडी वाजतात का नाही. एका प्रायव्हेट भाड्याच्या चक्करमध्ये होतो, पण ते प्रायव्हेट भाडं कॅन्सल झालं, त्याच्यामुळे पोर्टर ॲप लॉगिंग लेट केलेलं आहे मित्रांनो. आता आपल्या गाडीची साफसफाई पण झालेली आहे मित्रांनो, देवपूजा वगैरे झालेली आहे मित्रांनो गाडीची. चला तर मग आपण डे 7साठी सज्ज राहूया मित्रांनो. आजचा 7वा दिवस कसा जातोय ते पण बघूया. आणि आपण पोर्टरने जसं आपल्याला सांगितल्यामुळे आपला पोर्टरचा ID तर काल चालू झालेला आहे मित्रांनो. पण पोर्टरने जसं सांगितलं तसं आपण अमाऊंट पोर्टरच्या व्हिडिओमध्ये टाकणार नाही आहे. आणि आपल्या चॅनलचं आपण नाव पण चेंज केलेलं आहे मित्रांनो. आणि पोर्टरचा लोगो होता तोही चेंज केलेला आहे. आपल्याला काल ऑफिसमध्ये बोलवून समजून सांगितलेलं आहे सगळं मित्रांनो. त्याच्यामुळे आपण नियमांचं पालन करून सगळे व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर मग बघूया काय होतंय काय नाही. कोणीतरी उंगल्या करणारा असतं मित्रांनो, लगेच कोणीतरी शेअर करून पोर्टर ऑफिसला व्हिडिओ पाठवलेला होता. त्याच्यामुळे आपला ID पोर्टर ॲप बंद केला होता. क्षुल्लक कारण दाखवलेलं, एका मोबाईलवरती 2 ॲप, 2 मोबाईलवरती 1 ॲप असं दाखवलं होतं, पण तसं काही झालेलं नव्हतं मित्रांनो. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला, प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आपण व्हिडिओ बनवत राहूया, नियमांचं पालन करून व्हिडिओ बनवूया. चला तर मग कोणतं भाडं येतं बघूया, भाड्याची वाट पाहूया. बघू शकताय मित्रांनो, अशा प्रकारे आपली गाडी भरायला चालू केलेली आहे. आपल्याला एक भाडं लोकल वाजलेलं आहे. 3 किलोमीटरचा स्टॉप आहे. लवकरात लवकर पटापट गाडी भरून झालेली आहे. जास्त टाईम गेला भरायला, त्यांनी 1 तास लावलेला आहे. कारण आता दुपार होत आलेली आहे मित्रांनो, 1 वाजलेले आहेत. आपण चाललेलो आहे ड्रॉप लोकेशनवरती. 3 किलोमीटरचं ड्रॉप लोकेशन आहे. पण चला तर जाऊया तिथं, बघूया आता खाली करायला किती वेळ लावत आहेत, का लंच ब्रेक होतोय का काय होतोय. कारण आजच्या दिवसाची वाट लागलेली आहे असं मला आत्ता तरी वाटतंय. पण बघूया पुढे धंदा कसा कवर करून. पण टेन्शन घ्यायची गरज नाही, जेवढं होतं एवढं आपण कवर करून घेऊया धंदा आज. चला तर बघू शकता आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि फायनली गाडी खाली करायला चालू केलेली आहे. तर पटापट आपण गाडी खाली करून घेऊया आणि निघूया मित्रांनो इथून. चला तर मग लेबर लोक पण आलेत गाडी खाली करायला. पटापट गाडी खाली करून घेऊ आणि निघूया इथून. बघू शकता मित्रांनो आपण गाडी कशा प्रकारे खाली करताय ते लोक. चला मग बाबांनो, आपली गाडी खाली झाली आणि लगेच आपल्याला इथूनच दुसरा लोडिंग मिळालेला आहे विरारसाठी मित्रांनो. विरार कनेरीला जायचं आहे. तर या गेटमधून मटेरियल येणार आहे. हे जे मटेरियल ठेवलेलं आहे तेच मटेरियल आपल्याला घेऊन जायचं आहे मित्रांनो. चला तर मग त्यांचा लंच ब्रेक चालू आहे. 10 ते 15 मिनिटात ते लोक येतील. पटापट आपण गाडी लोड करून घेऊ आणि निघूया मित्रांनो. बघू शकताय गाडी फायनली आपली भरायला चालू झालेली आहे आणि माल घेऊन पण यायला लागले. ही बुकिंग आपल्याला जबरदस्त अशी बुकिंग भेटलेली आहे. ही बुकिंग आपल्याला घेऊन जायचं आहे मित्रांनो वसई कनेरीला. चला तर मग पटापट लोडिंग करून घेऊया आणि तुम्हाला प्रवासात येणारे अडथळे, प्रॉब्लेम आणि सुखकर प्रवास सगळं काही दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला. चला मग पटपट जाऊया मित्रांनो. फायनली आपण गाडी भरून निघालेलो आहे. 3:30 वाजलेले आहेत. आत्ताशी फक्त एकच लोकल भाडं झालं आहे. आज काय धंद्याचा ठाऊक ठिकाणा नाही आहे आणि धंदा करायची मनस्थिती बी नाही आहे. जरा तब्येत डाऊन असल्यामुळे ना थोडं मंद गतीनं चालू आहे, मंदाडसारखं चालू आहे आपला धंदा आज. तर मित्रांनो ही जी भाडं उचललं आहे आपण, जबरदस्त असा भाडा आहे. रेट पण चांगला दिला आहे आपल्याला. विरारला जायचं आहे कामनला. चला मग निघालो आहे कंपनीच्या बाहेर गाडी भरून. आता पटपट जाऊया
आणि ड्रॉप लोकेशनवरती भेटूया मित्रांनो. चला तर मग बघूया काय होतं. वरचं मेट्रोचं काम पूर्ण झालं तोपर्यंत परत मित्रांनो खाली रस्त्याची कामं चालू केलेली आहेत. आता बॅरिगेट टाकलेला आहे, गाड्या पूर्ण धीम्या गतीने चाललेल्या आहेत. काय मुंबईचं हे कधी सुरक्षित होणार आहे, काय रस्ते वगैरे देव जाणे बाबांनो रे. काय चाललंय हेच समजणं आहे. एक 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 लाईन, एक 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 डिवायडर खोलायला चालू आहे. आता यांची कुठली तर पाईपलाईन टाकायची राहिली असेल, परत रस्ता बांधून झाल्यावर परत खोदतील, परत पाईपलाईनला वगैरे वाल्यांना वगैरे जाग येईल. मित्रांनो कसं चालायचं सांगा असं म्हटल्यावर. 5 लाईनचा रस्ता आहे मित्रांनो, 2च लाईन चालू आहेत फक्त. चला बघूया आता पुढे अजून किती ट्रॉफिक लागतंय घाटात. फायनली मित्रांनो घोडबंदर रोडला पोहोचलेलो आहे. घोडबंदर रोड क्रॉस करून म्हणजे आपण वसई विरारच्या दिशेने फाउंटनवरनं राईट मारून निघालेलो आहे. आत्ता कुठेतरी मित्रांनो ट्रॉफिक मधून बाहेर निघालोय आपण. आपल्याला अजून जायला अर्धा तास दाखवतोय मित्रांनो. चला काय हरकत नाही, पटापट निघूया आणि पटापट पोचूया मित्रांनो. कसा दिसतो यू हा मित्रांनो, कालेरच्या खाडीकडे जातो यू. हा जो यू आहे तो कालेरच्या खाडीलाच जातोय मित्रांनो. जबरदस्त असा यू आहे इथे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही मित्रांनो. असा रोड भेटला ना मित्रांनो, सगळ्या मुंबई सिमेंट गाडी चालवायला मजाच येत नाही, पण डांबराच्या रोडवरती गाडी चालवायला एवढी मजा येते ना. मित्रांनो बघू शकता आपली गाडी खाली करायला चालू झालेली आहे. मालीकडे नेऊन टाकायला बी चालू झालेला आहे. गाडी खाली करून घेतात पटापट. मोठं वेअर हाऊस आहे, तर पटकन गाडी खाली करून निघूया आपण. मित्रांनो 6:30 वाजल्यापासून आपण गाडी खाली केल्यानंतर वसईमध्येच थांबलेलो होतो. गोलाई नाका येथे आपल्याला अजून तरी काही बुकिंग भेटलेली नाही आहे. आजचा आपला धंदा 3,000 रुपयाच्या वरती गेलेला नाही आहे मित्रांनो. आपल्या टार्गेटला पण आज धंदा कमी पडलेला आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाराज न होता, हताश न होता आपण घराच्या दिशेने निघालेलो इकडून. जर काय आपल्याला दुसरं भाडं वाजलं तर आपण 100% उचलणार आहोत मित्रांनो. जर काय आपल्याला दुसरं भाडं वाजलं तर आपण घेऊया, नाहीतर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया मित्रांनो. चला तर मग बघूया मित्रांनो काय होते ते.